मित्रांनो, नमस्कार. आज तुमच्यासोबत मनमोकळं बोलावं, कारण आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. आपला महाराष्ट्र फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. आपला महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे. आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये आजची शिक्षण व्यवस्था अतिशय भयानक अशा संक्रमणेमधून जात आहे. ही फार शोकांतिका आहे. कारण अगोदर 1990चा जर काळ पाहिला त्यावेळेस तर शिक्षकाला विद्यार्थी भीत होते आणि शिक्षकाला उलट बोलत नव्हते. आज शिक्षकाला विद्यार्थी म्हणतो, काय चाललंय सर, बरं आहे का? 10वीचा विद्यार्थी शिक्षकाला असा म्हणतोय, काय चाललंय सर, बरं आहे का? कारण शिक्षक आणि विद्यार्थी याच्याबद्दल आदरयुक्त भीतीच राहील नाही. याबद्दल ह्या अशा घटना होत आहेत. राजगुरुनगरला घटना झाली आज क्लासमध्ये, तर ती जीवनाला थरकाप घडणारी घटना आहे. आज नाशिकमधील घटना घडली, मुलीला ठेचून मारलं त्या नालायक मुलानं. हे कशाचं माध्यम आहे? तर केवळ आणि केवळ धाक नसल्यामुळे अशी हे आत्ताच्या अवलादी जी आहेत ना, तर ह्या बिघडून चाललेल्या अवलादी आहेत. ह्याला कुठेतरी आपण दाब विचारला पाहिजे, ह्याला कुठेतरी आपण मारलं पाहिजे, ह्याला कुठेतरी आपण शिक्षा केली पाहिजे. म्हणून लहानपणापासूनच त्या विद्यार्थ्यावर भीती असणं, भीती घालणं हे बरोबर आहे. कारण का, तर एखाद्या जनावराला जर मारलं तर दुसऱ्या दिवशी बरोबर जाऊन ते खुट्याला थांबतंय. मग आज विद्यार्थ्याला मारायचं नाही, विद्यार्थ्याला रागराग करायचं नाही, तर ही कुठं चाललेली आहे पिढी? तर याचा विचार करण्याची आपल्याला तुमच्यावर आणि माझ्यावर वेळ आलेली आहे. आज मला सांगा, कारण आज विद्यार्थी राजगुरुनगरमध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याचा गळा कापला. किती शोकांतिका आहे, किती भयानक गोष्ट आहे ही. म्हणून या आत्ताच्या अवलादीला बरोबर ताळ्यावर आणण्यासाठी शिक्षकांना मारलं पाहिजे, शिक्षकांना त्याला पनिशमेंट केली पाहिजे. आणि माझं कागणे सरांना समर्थन आहे. कागणे सरांना मी विनंती करतो की अशा पद्धतीचं तुम्ही जे वक्तव्य केलं ते अतिशय समाजाला दिशा देण्यासाठी आहे, विद्यार्थ्याला दिशा देण्यासाठी आहे. आणि कागणे सर, तुमचं मला अभिनंदन करायचंय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कागणे सरांचं नाव आहे आणि कागणे सरांचाच मी एक विचारांचा पाईक आहे आणि त्यांची युट्यूबला मी पाहतो. आज माझे वडील सुद्धा जिल्हा परिषदमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलंय माझ्या वडिलांनी. माझे वडील जर रस्त्यानं जर जात असतील तर मुलगा दुसऱ्या रोडनं निघून जायचा. आता मुलगाच छाती काढून येतो शिक्षकाकडे, काय चाललंय सर, बरं आहे का? तर अशा पद्धतीची जी अवस्था आहे तर ही फार विदारक आणि भयानक अवस्था आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला विचारा की तुम्ही शिक्षकाचा मार खाल्लाय का नाही, तुम्हाला शिक्षकांना मारले का नाही. कारण गुरु जर चांगला असेल तर चेले चांगले बनतील आणि गुरु जर चांगला नसेल तर चेले सुद्धा चांगले बनणार नाहीत. अशा पद्धतीची आज त्याची अवस्था झालेली आहे. एका शिक्षकाला जर वाईट कृत्य केलं तर त्याला नक्कीच मारा, त्याच्याबद्दल वाद नाही, त्या शिक्षकाला नक्कीच मारा. परंतु शिक्षकाला मारल्यानंतर पालकांनी वर्गामध्ये येऊन माझ्या मुलाला का मारलं हा जाब विचारणं मला वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. आपण म्हणून पालकांना मला विनंती करायची आहे की अगोदर म्हणायचे, गुरुजी शिक्षक सर तुम्हाला काय मुलाला मारायचं ते मारा, मग माझं लेकरू सुधारलं पाहिजे. अशा पद्धतीचे वक्तव्य होते 1990च्या काळामध्ये. आणि आज शिक्षकांना जर मारलं तर पालक वर्ग आज भयासरून शिक्षकावर येतो. ही फार शोकांतिका वाटते. म्हणून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्राला चांगल्या घडवण्यासाठी तुम्हा आम्हाला रस्त्यावर येणे फार गरजेचं आहे. कारण शिक्षण व्यवस्थेमध्ये जर चांगल्या पद्धतीचा विद्यार्थी जर घडला नाही तर महाराष्ट्राची अधोगती व्हायला वेळ लागणार नाही. आज आमदार म्हणतो, तुकाराम मुंडेला आमदार म्हणतो की बडतर्फ करतो. 5वी शिकलेला आमदार, त्याचा किती विचार आहे त्याची. 5वी शिक्षेला खोपडे म्हणायचा आमदार तो तुकाराम मुंडेला बडतर्फ करतो. अरे तुकाराम मुंडेकडे अख्खा महाराष्ट्र उभा आहे. तुकाराम मुंडे IAS अधिकारी आहे, त्यांना अथांग ज्ञानाचा सागर आहे. तुकाराम मुंडेला भारतीय संविधानानुसार तो माणूस कार्य करतो आणि तशा माणसाच्या पाठीमागे आम्ही निश्चितच त्यांच्या पाठीमागे ठामपणे राहू. आणि म्हणून मला सांगायचंय की या व्यवस्थेला जर चांगल्या पद्धतीने हे करायचं असेल तर शिक्षण व्यवस्था मजबूत झाली पाहिजे, शिक्षक विद्यार्थी व्यवस्थित झाली पाहिजेत आणि विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीचं घडवण्यासाठी विद्यार्थ्याला मारलंच पाहिजे. याच्यासाठी माझं ठाम मत आहे. तुम्ही काही जरी मला म्हणलं तरी चालेल, परंतु विद्यार्थ्याची ठेवण बघा, विद्यार्थ्यांची आजची केस बघा, विद्यार्थ्याच्या हातामध्ये कड बघा, विद्यार्थ्याची पॅन्टी बघा, विद्यार्थ्याचं चलणं बघा, विद्यार्थ्याचं बोलणं बघा. आज सगळ्या गोष्टी कसल्याच प्रकारचं त्यांना तारतम्य नाहीये. आम्हाला जर मोठं माणूस दिसलं तर लगेच आम्ही हात बांधून थांबतो. सर कशी आहे तुम्ही, तब्येत बरी आहे का? आताच पोरग म्हणतंय काय चाललंय सर, चला चहा घेऊता. तर हे बघा आपलं काय चाललंय. कारण कुठली तरी आदरयुक्ता त्यांच्यामध्ये भीती नाही. म्हणून मला तमाम महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, तमाम विद्यार्थ्यांना सांगायचंय की आपण माणसासारखं वागावं, आपण चांगल्या पद्धतीने गुरुजनांचा आदर करावा. कारण गुरु आणि विद्यार्थ्यांचं नातं जे आहे तर हे नातं प्रेमाचं असतं आणि तितक्याच पद्धतीनं गुरुचं काम आहे की विद्यार्थ्याला ताळ्यावर आणण्याचं. आणि शिक्षकांना जर कुठं जर मारलं तर
पालकांना नम्र विनंती करतो की पालकांनी शाळेमध्ये येऊन शिक्षकांना विद्यार्थ्यासमोर डाबदडप करू नका बरं, एवढीच मला हात जोडून पालकांना विनंती करायची आहे. आणि विद्यार्थ्याला मारलं तरी पण आणखी मारा, मग माझं लेकरू सुधारलं पाहिजे हे वाक्य तुमच्यापासून निघू द्या, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा माझ्या महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीचं वैभव आणण्यासाठी, चांगल्या पद्धतीचे तरुण घडवण्यासाठी आपण शिक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीचं कार्य करूया, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.